बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। सध्या शहरात अपूर्ण बांधकाम असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात तळेरामांची संख्या वाढलेली दिसतीये। ज्या जागेला आपला अड्डा बनवून तिथे दारू, गांजा, सिगरेट याचे मोठ्या प्रमाणावर सेवन करताना दिसतायत। त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होताना दिसतोय। असाच काहीसा प्रकार चिंचवड येथील एम्पायर इस्टेट या सोसायटीच्या उड्डाणपुलाच्या पायऱ्यांवर होताना दिसतोय। एम्पायर इस्टेट उड्डाणपूलवर जाण्यासाठी असलेल्या दोन्ही जिन्यांवर हे दारुडे गांजा, सिगरेट तसेच दारूचे सेवन करताना दिसतायत। एम्पायर इस्टेट दर्शन शाळेजवळ महानगरपालिकेने उड्डाणपुलावर जाण्यासाठी 2 जिने अर्धवट बांधून सोडून दिल्याने तेथे रोज झोपडपट्टीतील मुले दारू, गांजा, सिगरेट पिण्यासाठी बसतात। ही बाब सोसायटीसाठी खूप धोकादायक असून एम्पायर इस्टेट सोसायटीमधील अनेक मुले, ज्येष्ठ नागरिक या जिन्याचा वापर पूल ओलांडण्यासाठी करतात। भविष्यात काही अनिष्ट प्रकार घडण्याआधीच पालिकेने या ठिकाणी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवावेत व नियमितपणे पोलिसांच्या गाड्यांचे राऊंड व्हायला पाहिजे। या ठिकाणी जिन्याचे काम अर्धवट राहिल्याने येथे बसणाऱ्या दारुड्यांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे आणि या ठिकाणी दुर्गंध देखील पसरत आहे। सोसायटीतील नागरिकांकडून उरलेल्या जिन्याचे काम त्वरित पूर्ण करावे। त्याचबरोबर दोन्ही जिन्यांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा। जिन्याची दैनंदिन सफाई झाली पाहिजे आणि या भागात ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे येथे पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात।